पैसे कमवण्यासाठी खूप जगात खूप मार्ग आहे. आपल्या पद्धतीने आपण एक गायची दोन गाय, दोन गायचे चार गाय असं जर बिझनेस वाढवत गेलो तर तो खूप फायदेशीर राहील. आणि आपण जेव्हा घरची कालवड संगोपन करू, घरची कालवड मोठी करू तर आपण या बिझनेस मध्ये खूपच सक्सेस राहू. या व्यवसायात येताना गायीची निवड खूप चांगल्या प्रकारची केली पाहिजे, तिचं सम केलं पाहिजे आणि व्यवस्थित चारा चांगल्या ब्रीडिंगची गाय आपण खरेदी केली पाहिजे मार्केटमधून. गोठ्यावरती येऊन कमीत कमी 20+ लिटर दूध दिलं गेलं. आम्हाला असं वाटतं ज्यांच्याकडे हा पैसा नाही त्यांनी असं छोटा मोठा व्यवसाय करू, बँकेचं कर्ज काढणं, मग गायी आणणं, त्याची परतफेड करीत राहणं, मग आपण तोट्यात जातो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनल. आज आपण भरवील, चांदोड तालुक्यातील भरवील गावात आहोत. त्या ठिकाणी गंगाधर नाना जाधव यांचा एक मुक्त संचार गोठा आहे. छोटेखानी व्यवसाय, 7 गायी आहे. परिपूर्ण व्यवसायाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सोबत ओनर आहेत आणि त्यांचे चिरंजीव पण आहेत, त्यांची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपली ओळख द्या ना प्रेक्षकांना. मी गंगाधर नाना जाधव, मुक्काम पोस्ट भरवील, तालुका चांदोड, जिल्हा नाशिक. ओके, आपण हे चिरंजीव आहे का आपले? ओके. हा व्यवसाय कधीपासून करत आहात? साधारणतः आम्हाला 2 वर्ष झाली. सुरुवात कशी केली होती आपण? सुरुवात आम्ही एक एक दोन मग हे 7 गायी किती दिवसात झाल्या आपल्या? एवढ्या 2 वर्षाच्या पिरियड मध्येच घेतल्या. ओके. घेताना कशी किंमत कशी लागली आपल्याला? साधारणतः आम्ही ज्या बाहेर आणल्या तेव्हा ती गाय पंजाबची गाय. हा. ओके. केवढ्याला गेली ती पंजाब गाय? आम्हाला घरी 70,000ला आलेली ती. ओके. आणि दुसरी? या गाय आपल्या लोकल मार्केटच्या ही पण ओके. या गाई सगळ्या 55-60 हजाराच्या रेंजच्या आहे. या गाई पंजाबची आणली तुम्ही, तिचं किती लिटर दूध येत होतं? ती आता 22 लिटर दूध आहे तिला. आता 22 लिटर. आता 22 लिटर चालू आहे ती. ओके. आणि ह्या ज्या आपल्या लोकल मार्केटच्या आहेत, या लोकल मार्केटच्या सगळ्या 20+ गाई. 20+ गाई. आता हे टोटल किती जनावर आहे आपल्या इथे? आपल्या इथं आता मोठ्याले 6 गाई आणि 7 वासरे. 7 वासरे. ओके. आणि सगळं टोटल दूध किती जातं मग आता या 6 गाईचं आपल्या या 5-6 महिन्याच्या झाल्या. ती पंजाब आता झालेले आता 100 लिटर दूध आहे आपलं. टोटल 100 लिटर डेलीचं डेअरीला जात आहे. आता ह्या ठिकाणी आपण हा मुक्त संचार गोठा केलाय, तर याची लांबी रुंदी कशी आहे? 30 बाय 30 बाय 35 अशी. म्हणजे 30 बाय अशी लांबीला आहे, 31 बाय 30 बाय 31 रुंदी आणि लांबी. या ठिकाणी तुम्हाला असं का वाटलं की इथं करावं? इथं आमचं नैसर्गिक पद्धतीने झाड होतं. बरं. त्या झाडाच्या सावलीच्या हिशोबानं शेडमध्ये न ठेवताना टेम्परेचर पासून संरक्षणासाठी आम्ही झाडाचा उपयोग केला. या झाडाचा उपयोग केला म्हणजे झाड तुम्हाला होतं, त्या हिशोबाने झाडाखाली तार कंपाऊंड केलाय. मित्रांनो, त्यांनी काय केलंय, एक वडाचं जुनं झाड आहे त्यांच्याकडे. त्या वडाच्या जुना झाडाखाली पूर्णपणे साईडने पोल उभे केले लोखंडी, त्याला जाळी लावली आणि त्याला ग्रीन नेट लावलंय. म्हणजे तो मुक्त संचार गोठा झालाय. त्या ठिकाणी त्यांचं दूध काढण्याचा जो गोठा आहे तो पाठीमागे, तो पण आपण दाखवणारच आहोत. तर त्यांचं नियोजन हा मुक्त 30 बाय 35चा आहे. आणि मध्ये दूध काढायला कितीचा गोठा आहे? तो 40 बाय 16चा आहे. 40 बाय 16चा. ते पहिलं बांधलंय का गोठा म्हणून बांधलंय? ते नाही, गोठा म्हणून बांधलाय. त्यावेळेस किती खर्च आला? त्यावेळेस त्याला 50-55 हजार रुपये खर्च आला होता. ओके. 50-55 हजार त्यावेळेस लागले होते. यांना या मुक्त गोठ्यामध्ये तुम्हाला याच्यात गवणी वगैरे नाही, याचा गव्हाणीत उपयोग नाही करता. फक्त पाण्याची टाकी जेव्हा लागलं तेव्हा पाणी प्यायला त्यांना. फक्त याच्यात फक्त पाणीच द्यायचं. पाणी द्यायचं फक्त. इथं चारा नाही. चारा फक्त त्यांना सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास एवढंच वेळेत चारा. म्हणजे ह्या सगळ्या जनावरांना चाऱ्याचं नियोजन सकाळी आणि संध्याकाळी या 2च वेळेत. ओके. चाऱ्यामध्ये काय काय देतो आपण? चाऱ्यामध्ये आमच्याकडे आता या टायमाला जवळ एक गायला 15 किलो मुरघास असतो. बरं. सकाळी 10 ते 12 किलो सुक्का चारा. आणि अजून दुसरं काही नाही? मग बाकी खाद्य. मग दुसरं काही कॅल्शियम वगैरे देतो का? कॅल्शियम म्हणजे वेटरना कंपनीचं मिनरल रेग्युलर चालू आहे आम्हाला. ओके. आता तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय, याच्या आधी काय करत होते? शेतीच करायचो. मग तुम्ही याच्याकडे का वळाल? याच्याकडे असं वळत, आमच्या वडिलांचे छोटं तर म्हशीचा व्यवसाय होता. ते दूध छोटे 1-2 म्हैस राहायची, दुग्ध व्यवसाय करायचे. मग ते वडिलांकडूनच आम्हाला हा वारसा भेटले. वडिलांकडून तुमच्याकडे ट्रान्सफर झालेला हा व्यवसाय. मग वडिलांनी तुमच्याकडे हा व्यवसाय देत असताना काय काय दिलं होतं? आमच्याकडे वडिलांना फक्त एक म्हैस होती. आम्हाला एकच म्हैस होती. किती भाऊ आहे तुम्ही? आम्ही 3 भाऊ आहे. 3 म्हशी वडिलांच्या हातच्या होत्या. त्या 3 आम्ही एक म्हैस घेतली 3 भावांनी. बरं. विभाजन झालं त्यावेळेस तुम्हाला एक म्हैस त्या ठिकाणी वाट्याला आली. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यातून वाढवलं आणि हा मुक्त संचारच्या इथपर्यंत आलं. 7-8 गायी तुमच्याकडे आज आहे. आता हा व्यवसाय करत असताना तुमचा दुष्काळी भाग आहे. तर याच्यामध्ये काय काय समस्या येतात तुम्हाला? समस्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चारीची बेडसं होती. बरं. पाण्याची पण बेडसं होती. बरं. मग याच्यावर ओव्हरकम कसं करतात नेमकी नियोजन? त्याचं कसं आहे, आता ज्यावेळेस आपल्याला चारा अवेलेबल बाकीच्या परिसरात भेटेल कुठून त्यावेळेस आणून स्टोरेज करायचं. आता आपल्याकडे एवढा सुक्का चारा स्टोरेज पूर्ण कुट्टीनं भरलेली एवढं. बरं. आणि पावसाळ्यामध्ये स्वतःच्या शेतामध्ये मुरघास तयार करून ठेवलेला आहे. ओके. स्वतःच्या शेतातला मुरघास
त्यावेळेस करून ठेवायचं आहे हो. आणि जिथून उपलब्ध होईल त्यावेळेस स्टोरेज करून चारा आणायचा आहे आणि नियोजन करायचं आहे. करायचं. ओके. आणि यांचं आरोग्याचं कसं आहे? आरोग्याचं मी माझ्या पद्धतीनं जेव्हा ते वेटरनचं मिनरल वापरतो ना तर मला त्याच्यात डॉक्टर हा विषय जवळजवळ येतच नाही. संचार मध्ये बंद झालेला आहे डॉक्टर मुक्त संचार आणि वेटरनचं मिनरल ओके. हे कंपल्सरी असल्यामुळं मला शक्यतो 99% डॉक्टरची समस्या येत नाही. थोडं वेळ टेम्परेचर वगैरे वाटलं तर लोकल डॉक्टर थोडंफार लागतं. आता हे जो मुक्त संचार आहे हा पहिला मुक्त संचार होता की आता मुक्त संचार केला? नाही, आता 1 वर्षापूर्वी केला हा. पहिला 1 वर्ष तेवढंच गोठ्यातच आम्ही सोडबांध केली. तिथेच सोडायचं, तिथं दूध खाऊ घालायचं, तिथं चारा शेणाचं सगळ्या गोष्टी तिथंच करायचं. मग आता मुक्त संचार आणि बंदिस्त गोठा दोन्ही संकल्पना तुम्ही पाहिल्या, हो, तर चांगलं कोणतं वाटतं तुम्हाला? मुक्त संचार खूपच चांगला आहे. याच्यात गाईचं आरोग्य खूप व्यवस्थित राहतं, दुधात वाढ पण मिळते आणि आमचे पण शारीरिक कष्ट कमी झाले. शारीरिक कष्ट आमचे खूप कमी होते. आता आम्ही सकाळी 2 तास काम करतो, आता 4 वाजेनंतर 2 तास काम करतो फक्त. बरं. आता मी बरेच व्हिडिओ पाहिले, हाय प्रोफाईल लोक सांगतायत की 2 तास काम, संध्याकाळी 2 तास काम, बाकीचा फ्री आराम. खरं आहे का ते? हो, बरोबर, एकदम खरं. मुक्त संचारमुळे ते एवढं त्यांचं आपल्याला ताण लागली तर त्या पाणी तिथं आणून ठेवलेलं जावं लागेल, तेव्हा ते पाणी प्यायचं. चारा त्यांचा टायमिंग आहे, टायमिंग 2 टाइम चारा दिल्यामुळे आम्हाला गरज नाही जास्त त्यांच्याकडे. आपल्याला बाहेर वगैरे जायचं असलं जाऊ शकतो. हो, जाऊ शकतो. आपण सकाळी 10 वाजता जर निघालो तर 4 वाजेपर्यंत रिटर्न येऊ शकतो, काही अडचण नाही. त्यावेळेस तिथं गाईंना आपली काहीच गरज नसते. नाही. हा दूध व्यवसाय आहे, दूध व्यवसाय, याच्यातील काही वेगवेगळे मतप्रवाह आहे, वेगवेगळ्या गोष्टी. तर तुमच्या अनुषंगाने व्यवसायात येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करू नये? माझ्या मतानं आपल्याकडे जशी आपली परिस्थिती बरं त्यानुसार आपल्याला जसं सहकार्य लाभल, ओके, इतर बँक कर्ज वगैरे न करता ते आपल्या आपल्या पद्धतीने आपण 1 गायची 2 गाय, 2 गायची 4 गाय असं जर बिझनेस वाढवत गेलो तर तो खूप फायदेशीर राहील. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा घरची कालवड संगोपन करू, घरची कालवड मोठी करू, तर आपण या बिझनेस मध्ये खूपच सक्सेस राहू. बरोबर. नाही, आता कसं आहे माहिती का, ह्या व्यवसायामध्ये काळजी काय घ्यायची? आम्ही आता माझं सारखं एक तरुण आहे नवीन, हो, की व्यवसायात येऊ म्हणतोय, तर तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? काय आम्हाला असं वाटतं या व्यवसायात येताना गायीची निवड खूप चांगल्या प्रकारची केली पाहिजे, तिचं संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे आणि व्यवस्थित चारा एकदम चारा व्यवस्थित जर केला तर अडचण येत नाही. असं ओके. चारा आणि त्याच्यानंतर संगोपन आणि त्याच्यानंतर परत तिची निवड, योग्य जातीची निवड, चांगल्या ब्रीडिंगची गाय आपण खरेदी केली पाहिजे मार्केटमधून. ओके. जे आपल्या गोठ्यावरती येऊन कमीत कमी 20+ लिटर दूध दिलं गेलं पाहिजे तिने, तर आपण त्या दुग्ध व्यवसायात फायदेशीर राहू शकतो. बरं. आता बरेच तरुण आहे की ज्यांना हा व्यवसाय उभा करायचा आहे, पैसे नाही, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सल्ला आहे? तुमचा काय सल्ला असेल? आम्हाला असं वाटतं ज्यांच्याकडे हा पैसा नाही ते नाही, असं छोटा मोठा व्यवसाय करून थोडंसं ऍडजस्टमेंट करून जर मोठं एक गाय दुसरी गाऊन तिसरी गाय, नंतर ब्रीडिंग वरती खूप बँकेचं कर्ज काढणं, मग गाय आणणं, मग ते कर्जाची परतफेड करीत राहणं, मग आपण तोट्यात जातो ना, आपला संदेश लोकांना चुकीचा जातो. बर. तर मग आपल्या गाय गोठ्यात आपण पूर्णपणे सक्सेस राहू शकत नाही. मग आपण याच्यापाशी जाय, आपण काय म्हणतो, गाय दुग्ध व्यवसाय तोट्यात, पण तसं काही नाही. आपण जर नियोजन पद्धतीनं पूर्ण दुग्ध व्यवसाय जर सांभाळला तर खरंच फायदेशीर आहे दुग्ध व्यवसाय. म्हणजे ह्या व्यवसायामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने आणि सगळ्या गोष्टी विचारपूर्वक केल्या तर याच्यातून पैसा हा हमखास मिळतो. बरोबर. फक्त वाढवा उद्योग करायचे नाही. लोकांनी काय उद्योग केले मित्रांनो, वस्तुस्थिती सांगतोय, ज्यावेळेस बँकेत फाईल टाकतात ना त्यावेळेस लोक गोट्याच्या नावाखाली फाईल टाकतात, पाहुण्या रावळ्याचे दुसऱ्याचे काही आणतात, बँकेवाल्याला दाखवतात, घरी एखाद्या शेड वगैरे मारलेलं असताना ते दाखवतात आणि त्याच्यावर कर्ज काढतात मित्रांनो. आणि ते कर्ज ज्या पर्पज साठी कर्ज काढलेलं असतं त्याच्या 1% ते उत्पन्नात किंवा कर्ज भरण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. ते पैसे सगळीकडे वाया जातात, बदनाम होतो दूध धंदा बदनाम होतो. खरंच ज्या व्यावसायिकाचा दूध धंदा आहे ना त्याला मग अशा गोष्टी केल्यामुळे बँकेवर उभे करत नाही. ज्यांना खरोखर ज्यांना गरज आहे तर या बँकवाले असे आपलं दुसरे म्हणजे असं कसं आपण उद्योग केल्यानंतर ज्यांना खरंच दुग्ध व्यवसाय वाल्यांना खरंच गरज आहे तर त्यांना ते लोन मंजूर होत नाही आणि पास पण होत नाही. बरोबर. म्हणजे टायमिंगला ते होत नाही. ओके. आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा काही वापर करता का? म्हणजे काही इनोव्हेशन वापरता? नाही, फक्त मिल्किंग मशीन सोडून आपले तंत्रज्ञान दुसरं नाही. ओके. म्हणजे नाही, ह्या व्यवसायामध्ये मिल्किंग मशीन हेच तंत्रज्ञान आहे. 6 गायींसाठी मिल्किंग मशीन हे अत्यंत महत्वाचं आहे. पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे दूध व्यवसाय, तर त्याची पूर्णपणे माहिती घेत आहोत या ठिकाणी. यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो धंदा आहे तो शारीरिक कष्टाबरोबर बौद्धिक कष्ट घेण्याचाही आहे.
नुसते शारीरिक कष्ट करून हा धंदा चालणार नाही. या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक कष्ट करून हा व्यवसाय त्या ठिकाणी डोक्याने चालवायचा. त्याच्यानंतर पुढे जाऊन हा जो व्यवसाय करत असताना व्यापारी तत्वावर करायचा आहे. व्यापारी तत्वावर म्हणजे आपण हा व्यवसाय घरी गाई आपण शोसाठी नाही वापरत आहे, यांचं दूध चांगलं डेअरीलाच गेलं पाहिजे याच्यासाठीच आपण हा व्यवसाय करतोय. पण त्याच्या दृष्टीने त्यांना योग्य चारा, पाणी, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्याचबरोबर त्यांच्या राहणीमान, त्यांचं जे काही सांभाळ म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना देखभाल, त्या गोष्टीवर काम करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर या गोठ्यामध्ये FCR या संकल्पनेवर कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. जसे की आपण त्यांना जे खाद्य टाकतोय त्या प्रमाणात, जर तुमचं त्या प्रमाणात दूध मिळत नसेल तर तुमच्या गोठ्यामध्ये काहीतरी बदल करून त्याला जर 5 किलो खाद्य टाकत असाल, त्याच्यापासून जेवढं अपेक्षित दूध आहे तुम्हाला अपेक्षित मिळणं दूध अपेक्षित आहे तेवढं जर मिळत नसेल तर तुम्हाला तिथं गोठ्यामध्ये उन्हापासून जर तुमचं उष्णता वाढत असेल तर तिथं सावली करणे, त्याच्यानंतर गोठ्यात बांधत असाल तिथं जास्त गरम होत असेल तर फॅन लावणे, फोगर लावणे, या गोष्टी नियोजन करून तुम्हाला तुमच्या FCR संकल्पनेवर काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या गोठ्यामध्ये चालणारी जी काही दररोजची कामे आहेत, त्याचबरोबर दिनक्रम आहेत, गोठ्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. साहेब तुमचं धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती दिली. साहेब तुम्हाला धन्यवाद.